सर्व सुख
कृष्ण हरे हरे जय जय राम हरे हरे जय जय राम कृष्ण हरे जय जय राम हरे जय जय राम कृष्ण हरे जय जय राम कृष्ण हरे पाहता लोचनी जय हो रूप पाहता लोचनी रूप पादालोचनी रूप पादालोचनी
जय रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी जय जय घातला दुकान घातला दुकान घातला दुकान घातला दुकान देती आली आसीदान देती आली आसीदान देती आली आसीदान देती आली आसीदान घातला दुकान घातला दुकान घातला दुकान घातला दुकान देती आली आसीदान देती आली आसीदान देती आली आसीदान देती आली संत उदार उदार संत उदार उदार भरले अनंत भांडार भरले अनंत भांडार वरदे आनंद वरदे आनंद भांडार मागे त्यासी पुरी मागे दासे पुरे मागे त्यासी पुरी मागे दासे धनी अनेकांचे उरे धनी अनेकांचे उरे धन्याने कासे उरे धन्याने कासे उरे संत उदार उदार संत उदार उदार भरले अनंत भांडार भरले अनंत भांडार आनंद भांडार भरले आनंद भांडार तुका म्हणे पोते तुका म्हणे पोते तुका म्हणे पोते म्हणे पोते देवे भरले नो हेरते देवे भरले नो हेरते देवे भरले नो हेरते भरले नो हेरते भरले नो हेरते देवे भरले नो हेरते संत उदार उदार संत उदार संत उदार उदार संत उदार संत उदार उदार संत उदार उदार भरले अनंत भांडार भरले अनंत भांडार भरले अनंत भांडार संत उदार भरले आनंद भांडार भरले आनंद भांडार गोपारख माई गोपाल माये रखो माये जय जय गोपाल माये जय जय गोपाल माये जय गोपाल माये गोपाल माये विठोबारख माई गोपाल कुमार गोपारख माई गोपाल कुमार गोपारख माई गोपाल कुमार गोपारख माई गोपाल कुमार खबा खबा बाबा बाबा हा हा चला वाजवा हा जय हो वाह वाह
देते आली आशीदान संत उदार उदार संत उदार उदार घातला दुकान हो घातला दुकान घातला दुकान घातला दुकान देती आली या सिदान देती आली या सिदान संत उदार उदार हो संत उदार उदार देते आले आशीदान देते आले आशीदान संत उदार उदार संत उदार उदार भरले आनंद भांडार भरले आनंद भांडार आ भरले आनंद भरले आनंद भंडा भरले भरले आनंद आ भरले आनंद भांडार 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 संत उदार उदार संत उदार उदार विठ्ठला 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 घातला दुकान देती आली या सिदान संत उदार उदार भरले अनंत भंडार घातला दुकान देती आली या सिदान संत उदार उदार भरले अनंत भंडार मागे त्यासी पुरे माग त्यासी पुरे धनी अनेकांसी उरे संत उदार उदार भरले अनंत भंडार तुका म्हणे पोते देवे भरिले नोहेरिते संत उदार उदार भरले अनंत भंडार विठ्ठल विठ्ठल विठ्ठला विठ्ठला विठ्ठला
समचरण सरोजम सांद्र नीलांबुदादम जगन निहित पाने मंडल मंडलानाम तरुण तुलसी माला कंदनम कंज नेत्रम सदय धवलहासम विठ्ठलम चिंतयामि पांडुरंगा करो प्रथम नमः पांडुरंगा करो प्रथम नमः पांडुरंगा करो प्रथम चरण संताचिया संताचिया ज्ञानेश्वरा करुणा करा दयाळा तुमचा अनुग्रह लाधलो पावन झालो चराचरी नमो सद्गुरु तुकया ज्ञान दीपा नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती सुखा सारिखे पूर्ण वैराग्य जाचे वसिष्ठा परिज्ञान योगीश्वराचे कवी वाल्मिका सारिखा मान्य ऐसा नमस्कार माझा श्री सद्गुरु रामदासा घातला दुकान देती आली या सिदान संत उदार उदार भरले अनंत भंडार प्रस्तुत प्राप्त प्रसंगी प्राप्त स्थळी प्राप्त वेळी कीर्तन रूपी सेवेकरता निवडलेला अभंग अखिल कोटी ब्रह्मांडाचा नायक श्री पंढरीश परमात्मा श्री रुक्मिणी प्राण संजीवन श्री पंढरीश परमात्मा यांचे लाडके भक्त जगद्गुरु देहू निवासी तुकोबराय यांचा चार चरणाचा सर्वांच्या पाठातला ओळखीचा संतपर प्रकरणातील हा अभंग आजच्या या कीर्तन रूपी सेवेकरता निवडलेला आहे। या अभंगातून जगद्गुरु तुकोबराय संतांचं उदारत्व व्यक्त करतात। विठ्ठल विठ्ठल अखंड हरिनाम सप्ताह तथा ज्ञानेश्वरी पारायण सोहळा मौजे नागठाणे सालाबाद प्रमाणे याही वर्षी आपण हा सोहळा साजरा करतोय आणि या सोहळ्याच्या निमित्तानं आजची ही माझी ही कीर्तन रूपी सेवा खऱ्या अर्थानं मातृभूमीमध्ये अशी सेवा मिळणं म्हणजे खऱ्या अर्थानं भाग्याची गोष्ट असते। त्याचबरोबर मातृभूमीमध्ये आपल्या ग्रामदैवत श्री चौंडेश्वरी मातेच्या दारामध्ये तिच्या या रावळामध्ये आपण ही कीर्तन रूपी सेवा करतोय ही खऱ्या अर्थानं आनंदाची गोष्ट आहे। सर्वच वैष्णववृंद माझ्यासाठी इथं गुरुबंधुजन या कीर्तन सेवेसाठी उपस्थित राहिले आहेत। सर्व वैष्णवांच्या चरणी नतमस्तक होतो आणि सेवेला प्रारंभ करतो। मस्तक हे पायावरी 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 या वार करे संताच्या वार करे संता या वार करे वार करे संता या वार करे संता दुकान देती आली या सिदान संत उदार उदार भरले अनंत भंडार। जगद्गुरु श्रीमंत तुकोबराय या अभंगामध्ये संतांचं उदारत्व व्यक्त करतात आणि उदारत्व व्यक्त करत असताना तुकोबराय या अभंगामध्ये सांगतात की संतांनी एक प्रकारचं दुकान घातला दुकान बर हे दुकान घातले पण हे दुकान एक वेगळ्या प्रकारचं दुकान आहे। आपल्या दुकानामध्ये एखादी गोष्ट खरेदी करायची असेल तर तिला काहीतरी पैसे मोबदला द्यावा लागतो आणि तो मोबदला जर दिला तरच ती गोष्ट आपल्याला खरेदी करता येते। पण हे संतांचं दुकान आहे आणि या संतांच्या दुकानामध्ये कोणत्याही गोष्टीचा मोबदला दिला जात नाही। दान याचा अर्थ की कोणत्याही गोष्टीचा मोबदला घेतला जात नाही दिला जात नाही याला दान म्हणतात। असं एक संतांनी दुकान घातला दुकान देती आली या सिदान संत उदार उदार भरले अनंत भंडार। बर मग संत दान देण्यासाठी दुकान घालतात। बर एवढं संतांकडे आहे का तर आहे। संत उदार उदार भरले अनंत भंडार भंडार त्यांचं भरलेलं आहे। संत दान देतात
असं म्हणल्यानंतर मग एखाद्या साधकानं तुकोबरांना प्रश्न करावा, का हो तुकोबराय, आम्ही येत्या दुकानामध्ये जातो, संत आम्हाला दान देतील, परंतु दान देत असताना आम्हाला ते मिळेल का? ते तुकोबराय सांगतात, मागे त्यासी पुरे धनी आणि कांसी ओरे, संत उदार उदार भरले अनंत भांडार. एवढं सगळं एका व्यक्तीने ऐकलं. संतांनी दुकान घातले, दान मिळत आहे, उदार मिळत आहे, मोफत मिळत आहे, आणखीन भरपूर भांडार भरलेला आहे, सर्वांना मिळत आहे. असं म्हटल्यानंतर एक जणाच्या डोक्यामध्ये असा प्रकाश पडला की तो म्हणू लागला, एवढं सगळं मिळते, फुकट मिळते, म्हणजे नक्की 2 नंबरचा माल असला. तुम्हाला बी तसंच वाटतं. तसं काही नाही, आपल्याला असंच वाटतं, परंतु या दुकानामधला माल 2 नंबरचा नाही, तर जगाचा मालक पांडुरंग परमात्मा या दुकानामध्ये संतांच्या मालाची पोती भरण्याचं काम करतो. तो का म्हणे, पोते देवी भरिले नोही रीते. या दुकानामध्ये स्वतः देव संतांची पोती भरण्याचं काम करतो असं तुकोबराय सांगतात. आणि म्हणून संत दुकान घालतात आणि दुकान घालून आपल्याला दान देण्याचं कार्य करतात. विठ्ठल विठ्ठल. हो, मग दुकान घालण्यासाठी, दान देण्यासाठी काहीतरी आवश्यक असतं. बघा बरं, संतांनी दुकान का घालावं हा प्रश्न आपल्या मनामध्ये पडावा. संतांनी दुकान का घातलं असा साधा प्रश्न आपल्या मनामध्ये पडावा. का बरं घातलं असेल? बरं, संतांचं बाजूला राहू द्या, आपलं पाहूयात. आपण दुकान का घालतो? आपण दुकान यासाठी घालतो की आपल्या संसारासाठी, आपल्या पोटासाठी, आपल्या उपजीविकेसाठी आपण हे दुकान घालतो. की 4 पैसे येतील की आपण आपला संसार करू, पोट भरू, यासाठी संत दुकान घालतात का? संत यासाठी दुकान घालत नाहीत, तर आपण संसारी लोक यासाठी दुकान घालतो. मग संत पोट भरण्यासाठी दुकान घालतात का? नाही. संत संसार करण्यासाठी दुकान घालतात का? तर नाही. संत दुकान घालतात कशासाठी? बघा बरं, ऐका. अनेक कारण आपल्या समोर येतील. संत दुकान का घालतात याचा अर्थ. आपण पोटासाठी घालतो, आपण स्वार्थासाठी दुकान घालतो, पण संत तशा कोणत्याही गोष्टीसाठी दुकान घालत नाहीत. संत दुकान घालतात, ऐका. ज्या मुक्ताई मातेने 6 दिवस अन्नाचा कण सुद्धा खाल्ला नव्हता, ती मुक्ताई माता रडत होती, रडू लागली, कारण आपले आई वडील या जगामध्ये नाही येतो. विठ्ठल पंत रुक्मिणी आईसाहेब त्या जगामध्ये नव्हते. मुक्ताई माता रडू लागली. 1 दिवस झाले, 2 दिवस झाले, बघता बघता 6 दिवस झाले, अन्नाचा कण सुद्धा त्या मुक्ताई मातेच्या पोटामध्ये नव्हता. अहो, लहान आहे होती, तिला कळत नाहीये, छोटी गरीब आहे, तिला कळत नाही आपले आई वडील या जगामध्ये आहेत की नाही हे सुद्धा कळत नव्हतं. तिला भूक लागली, तिनं ज्ञानोबरांकडे जावं, आपल्या बंधूंकडे जावं, भावाकडे जावं, आणि ज्ञानोबरांना सांगू लागली, ज्ञानदादा 6 दिवस झालं माझ्या पोटामध्ये अन्नाचा कण नाही रे, मला भूक लागली. असं म्हणल्यानंतर मग ज्ञानोबरांना थोडीशी दया यावी, ज्ञानोबराय म्हणावे, माझी बहीण उपाशी आहे हो. असं म्हणल्यानंतर मग कुणीतरी महाराज मग ज्ञानोबरांनी झोळी घ्यावी, आळंदीमध्ये जावं आणि प्रत्येकाला काही ना काहीतरी मागावं. असं मागितल्यानंतर मग ज्ञानोबरांनी म्हणावं, अहो द्या, काही ना काहीतरी थोडंसं दान द्या हो, द्या. असं म्हणल्यानंतर मग कुणीतरी एखाद्या भक्तानं, एखाद्या लोकांनी, एखाद्या त्या ग्रामस्थांनी उदार व्हावं आणि ते उदार झाल्यानंतर 2 मूठ पीठ ज्ञानोबरांच्या झोळीमध्ये टाकावं. ते पीठ ज्ञानोबराय झोळीतून घेऊन येत असताना एवढी कर्मठ लोक त्या समाजामध्ये होती, त्यांनी ती झोळी हिसकावून घेतली, ते पीठ मातीमध्ये टाकलं. एवढंच नाही तर ते पीठ मातीमध्ये टाकल्यानंतर ते पायाने असं सारवलं. का बरं? का तर ते सारवल्यानंतर त्याची मांडी, भाकरी असा कोणताही पदार्थ होणार नाही. ह्या सगळ्याला ज्ञानोबराय वैतागले, रडू लागले, दुःखी झाले आणि ताटीचा दरवाजा लावला, ताटी लावली, रडू लागले. आणि रडू लागल्यानंतर मग ज्या मुक्ताई मातेनं 6 दिवस अन्नाचा कण खाल्ला नव्हता ना, ती मुक्ताई माता ज्ञानोबरांना सांगू लागली, ज्ञानदादा हा तुमचा अवतार कोणावरती रुसण्यासाठी नाही, हा तुमचा अवतार कोणावरती रागवण्यासाठी नाही, हा तुमचा अवतार फक्त या समाजातले पाप, समाजाचा अपराध आपल्या पोटामध्ये घालावा ना, म्हणून हा तुमचा अवतार आहे. ज्या मुक्ताई मातेनं अन्नाचा कण खाल्ला नाही ती मुक्ताई माता सांगू लागली, ज्ञानोबरांना सांगू लागली, आणि ज्ञानोबरा ऐकतायत बघा. मुक्ताई माता सांगू लागली, योगी पावन मनाचा, योगी पावन मनाचा, योगी पावन मनाचा, योगी पावन मनाचा,
मुक्ताई माता ज्ञानोबरांना सांगू लागली, ज्ञानदादा रुसू नका, रागावू नका, या समाजावरती दुःखी होऊ नका, तर या सगळ्या समाजातलं पाप आपल्या पोटामध्ये घालावं ना, म्हणून ज्ञानोबा तुमचं अवतार आहे. बरं मग संतांनी दुकान का घातलं ह्याचं पहिलं कारण आपल्या समोर आलं. आपल्या सर्वांचे या समाजाचं पाप पोटामध्ये घालावं ना, म्हणून संत दुकान घालतात. एवढे एकच कारण आहे का दुकान घालण्याचं? नाही, अनेक कारण आहेत. संतांना कशाना कशा प्रकारे एनकेन प्रकारे हाणून मारून का होईना आपल्या मुखातून नामस्मरण यावं, आपण मुखानं रामकृष्ण हरी म्हणावं. काय म्हणावं? रामकृष्ण हरी म्हणावं. एवढं म्हणण्यासाठी संत दुकान घालतात. हेची आम्हा करणे काम, बीज वाढवावे नाम. एनकेन प्रकारे आपल्या मुखामध्ये रामकृष्ण हरी यावं यासाठी संत दुकान घालतात. बघा, हे नामस्मरण करून घेण्यासाठी संत कधी कधी प्रेमाने कधी कधी विनंती करतात. लागोनी या पाया विनवितो तुम्हाला, करटाळे बोला मुखे नाम, विठ्ठल विठ्ठल म्हणा वेळोवेळा, हा सुख सोळा स्वर्गी नाही. कधी कधी प्रेमाने कधी कधी विनंती करून. आणि एवढं जर नाही ऐकलं ना, तर कधी कधी संत रागाने सुद्धा आपल्याला सांगतात की मुखानं नामस्मरण करा रे. कधी कधी म्हणतात जर आपण नामस्मरण केलं नाही तर आपल्याला मुक व्हावं लागल. मुका झालो वचा गेली, मुका झालो, मुका झालो वचा गेली, मुका झालो, मुका झालो वचा गेली, मुका झालो, मुका झालो वचा गेली, मुका झालो वचा गेली, मुका झालो, मुका झालो वचा गेली, मुका झालो, मुका झालो पंडित महाज्ञानी, दशग्रंथी षडशास्त्र पुराणी, चारी वेद मुखोद्गतवाणी, गर्वामध्ये झाली सर्व हानी. मुका झालो वचा गेली, मुका झालो, मुका झालो वचा गेली, मुका झालो, कसं का होईना आपल्या मुखामध्ये नामस्मरण यावं म्हणून संत कधी कधी म्हणतात मुका झालो वाचा गेली. मुक व्हावं लागतं. जर देवाचं नामस्मरण केलं नाही तर. संतांनी दुकान घालण्याचं पहिलं कारण आपल्या सर्वांचं पाप पोटामध्ये घालावं म्हणून संत दुकान घालतात. संतांनी दुकान घालण्याचं दुसरं कारण आपल्या मुखामध्ये नामस्मरण यावं म्हणून संत दुकान घालतात. तिसरं काय कारण असेल बघूया बरं, ऐका. प्रत्येक गोष्टीचा प्रत्येक व्यक्तीचा एक स्वभाव असतो. जसं महाराज जर आपण कारलं बघितलं तर कारलं कितीही गरम पाण्यातनं काढलं तरी त्याचा गुणधर्म आहे कडू लागणं. ते कितीतरी वेळा काढलं तर ते कडू लागतंच. एवढंच नव्हे, जसा कारल्याचा स्वभाव आहे कडू लागणं महाराज, तसं संतांचा स्वभाव आहे दुसऱ्यावरती फक्त उपकारच करणं. जगाच्या कल्याणा संतांच्या विभूती, देह कष्टवेती परोपकारे, दुसऱ्यावरती फक्त उपकारच करावे असा हा संतांचा महाराज स्वभाव आहे. आणि म्हणून संत दुकान घालतात. अशा अनेक कारणासाठी संत दुकान घालतात. आपण हा विचार केला पाहिजे की ज्ञानोबरांनी किंवा सर्व संतांनी एवढा अन्याय सहन करून सुद्धा आपल्यावरती एवढी कृपा केली.